हायवे उडी मारली तर मरते का भाऊ. आम्ही मस्तपैकी तिकडे रील व्हिडिओ सगळं शूट करणार आहे तिकडं. फिरायला पैसे नाही लागत, अशी गँग पाहिजे. आणि बघा इथं किती भारी असं वाटतं, एकदम फोटो शूटिंग पण चालू आहे बघा. आता ना काय आम्ही रील शूट करण्यासाठी चाललेलो आहे बघा तिकडच्या लोकेशनला. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा जे व्लॉग आहे तो आम्ही मस्तपैकी आज संडे आहे त्याच्यामुळे आम्ही आज फिरायला जाणार आहे. आणि या ठिकाणी आमचे मित्र पण आलेले, हे बघू शकता. हे बघा, हे आमचे मित्र पण आलेले आहे ते, हे बघा. आणि आता सध्या आमचा फिरायचा प्लॅन चालू आहे. कुठे जाणार आहे काय माहित नाही, पण तरी मस्त फिरून येणार आहे. चांगला ब्लॉग बनवायला व्हिडिओ दिसतो ना आम्हाला, चांगलं बॅकग्राऊंड काय असेल तिथं आम्ही चांगला व्हिडिओ बनवणार. पुढे तुम्ही आमचा ब्लॉग बघूनच घेणार आहेत. चला नंतर भेटू, चला चलो. ही आमची गाडी, हे बघा, हे आमची गाडी स्विफ्ट आहे, स्विफ्ट. हे बघा, हे आमचा ऑटो रिक्षा आहे, पण आम्ही याला स्विफ्ट म्हणतो बघा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता ना काहीच आम्ही या ठिकाणी सीएनजी टाकण्यासाठी थांबलेलो आहे. आणि सीएनजीला लाईन वगैरे खूप आहे इथं. आणि सीएनजी आता सध्या भरायला लागलं, त्याच्यामुळे आम्हाला 10 मिनिटं थांबायला सांगितले. तर आम्ही आता इथं मस्तपैकी थांबलेलो आहे बघा. हे पेट्रोल पंप आहे, इथं थांबलेलो आहे आम्ही. हायवे उडी मारली तर मरते का भाऊ आपण. चल. होय होय, मरते का, हातपाय तुटतील सगळं. तर गाइस फायनली आम्ही पोहोचलेलो आहे बघा ह्या लोकेशनला. तर या लोकेशनचं नाव आहे जाधववाडी कॅम्पिंग म्हणून डॅम आहे इथं. हे बघा, हे लोकेशन आहे इकडे बघा. आम्ही मस्तपैकी तिकडे रील व्हिडिओ सगळं शूट करणार आहे तिकडं. आणि तिथं बघा खाण्याची व्यवस्था पण केलेली आहे तिकडे बघा. एक दुकान आहे तिकडे, सगळं पहिले खायला घ्यायचं काय नाही आपल्याला. क्या खाने में कुछ मिलेगा? हाथी का अंडा है, उबाल के दूं? आता आम्ही चाललेलो आहे बघा गाईज, तिकडे मस्त फोटो वगैरे शूट करणार आहे. फिरायला पैसे नाही लागत, अशी गँग पाहिजे. आणि गाईज इथं वातावरण बघा, किती सुंदर असं वातावरण, एकदम शांत असं वातावरण आहे. व्ह्यू बघू शकता गाईज, तिकडे व्ह्यू बघा, किती सुंदर असा व्ह्यू आहे इकडे बघा. बाढ़ में हम आ गए तालाब में, ठोकत आली. आमचा गडी खाली गेलाय बघा, तिकडे काय करायला लागलाय काय माहिती. चल वर जाऊ. आणि तिकडे बघा काहीच बोट पण यायला लागले, छोटी बोट आहे बघा तिकडे. फायनली आम्ही या ब्रिजवर पोहोचलेलो आहे. हे बघा, हे बघा, हे ब्रिज आहे, इकडे पोहोचलेलो आहे आम्ही सगळेजण. आणि बघा इथं किती भारी असं वाटतं एकदम. आणि त्या ठिकाणी बघा फोटो शूटिंग पण चालू आहे बघा. त्याच्यावर जाऊन फोटो काढाय का आपण. भावांनो आम्ही आलोय, तुम्ही पण या. आणि तिकडे बघा आमच्या गँगची नाही का फोटोशूट चालू आहे बघा. ते बघा बॅगेत कपडे पण घेऊन आलाय गडी आमचा. काय विषयच नाही. लकी भाऊचा फोटो इथं शूट काढणं चालू. लकी भाऊ फोटो चांगले काढले तर पैसे द्यायचे त्यांना. लाईक द्या. आता सुरुवात केली आहे, 2 दिवस झालं. कालपासून आजपासून तुम्हाला 2 दिवसाचे ब्लॉग दिसतील आमचे. उद्या परवा 2 दिवसात दिसतील. नंतर बघून घ्या, चांगले वाटले तर लाईक कमेंट करा. आम्हाला कसे येतात कसे नाही. आता ना काय आम्ही रील शूट करण्यासाठी चाललेलो आहे बघा तिकडच्या लोकेशनला. तर बघा तिकडं लोकेशन आहे, आम्ही तिकडे रील शूट करण्यासाठी चाललोय आता आम्ही. तर आता ना काय आम्ही इथं काहीतरी खाण्यासाठी आलेलो आहे बघू शकता. आणि आम्हाला भुका वगैरे लागल्यात, आम्ही रील वगैरे सगळं शूट केलं आम्ही त्या स्पॉटवर. आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी चाललेलो आहे. बाकी आता आम्हाला भूक वगैरे लागली म्हणून आम्ही इथं वडापाव खाण्यासाठी आलोय बघा. कोकाटे वडापाव म्हणून आहे इथं आता आम्ही मस्तपैकी वडापाव वगैरे खाणार आहे. आता ना काहीच आम्ही फायनली रूमला पोहोचलेलो आहे. आणि आता सध्या आम्ही इथं बघा चहा आणि बिस्किट खाणे चालू आहे. आणि तिथं पण आम्ही नाश्ता वगैरे केला होता, पण आमचं पोट काय भरलं नाही म्हणून आम्ही परत इथं नाश्ता वगैरे करायला लागलो. आता बघा इथं आमचा चहा, इथं आम्ही चहा ठेवलेला इकडं बघा. आणि इथं बिस्किट बघा किती सारे येते हे बघा. बाकी हा होता आपला आजचा दिवस कसा गेला बघू शकता. आणि आजचा दिवस खूप असा एकदम भारी असा गेला एकदम. आणि खूप असं थकलेलो पण आहे. आणि बाकी आजचा ब्लॉग हा आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की ब्लॉग कसा वाटला. आजच्या ब्लॉगमध्ये इतकं. बाकी भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.